एका खोलीत 28 वर्षाची एक तरुणी आपल्या खोलीत बेडवर आडवी पडून मोबाईलमध्ये आपल्या होणाऱ्या पतीचा फोटो पाहत होती आणि हलकेच हसत होती. तेवढ्यात तिच्या दारावर कोणीतरी टकटक केलं. तिने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि बेडवरून उठली. त्यावेळी तिने पिवळ्या आणि लाल रंगाचा बांधणी सूट घातला होता. तिने दार उघडलं तर समोर एक मुलगा उभा होता. त्याचं वय साधारण 9 वर्षाचं होतं. दिसायला तो जितका गोड होता तितकाच स्वभावाने शांत होता. त्याच्या बोलण्यातून तो मुलगा आतापासूनच खूप मॅच्युअर वाटत होता. अरे आयान, तू इथे? त्या तरुणीने हळूच त्याला नावाने हाक मारत प्रश्न केला. हो, मी आत येऊ शकतो का आणि तुमच्याशी थोडा वेळ बोलू शकतो? प्रॉमिस, मी जास्त वेळ घेणार नाही. असं बोलू नको तू. आत ये प्लीज. थँक्यू, असं म्हणत अयान हसत खोलीत आत आला. बस अयान, त्या मुलीने त्याला बेडवर बसायला सांगितलं. तेव्हा अयान पुन्हा थँक्यू म्हणत बसला. तू बस, मी तुझ्यासाठी काही स्नॅक्स घेऊन येते. नाही, मला काही नको. फक्त मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. बोल ना, काय बोलायचं आहे? ती मुलगी हाताची घडी बांधत हसत म्हणाली. तुम्हीही बसा ना, त्या मुलाने प्रेमाने म्हटलं. तेव्हा ती मुलगी हसत बसली. मी इथे माझ्या मोठ्या आजोबांसोबत आलो आहे. मी त्यांना सांगितलं की मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, म्हणून ते मला घेऊन आले. मग इथे येऊन मी सगळ्यांना सांगितलं की मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे, म्हणूनच मी या वेळेला एकटाच तुमच्या खोलीत आलो आहे. काही हरकत नाही अयान, सांग ना, तुला काय बोलायचं आहे? त्या मुलीने हसत म्हटलं. परवा तुमचं आणि माझ्या बाबांचं लग्न आहे. त्यानंतर तुम्ही माझी आई व्हाल. पण मला असं वाटतं की त्याआधी आपण एकमेकांना नीट ओळखून घ्यावं. कारण काय आहे ना, मी 6 महिन्यांचा असतानाच माझी आई मला सोडून निघून गेली. त्यानंतर मी बाबा, आत्या, मोठे आजोबा आणि मोठी आजी यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांनी मला खूप छान आणि प्रेमाने वाढवलं आहे. त्यामुळे मला खरं तर कधीच माझ्या आईची उणीव वाटली नाही. आता तुमचं बाबासोबत लग्न झालं की तुम्ही माझी आई व्हाल. पण मला असं वाटतं की त्याआधी आपण एकमेकांचे मित्र बनावं, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात, एकमेकांना नीट समजून घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही माझी आई आणि मी तुमचा मुलगा होईल. मनापासून. तर तोपर्यंत मी तुम्हाला आंटी म्हणून हाक मारू शकतो का? यांचं बोलणं ऐकून ती मुलगी काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. जर माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, आणि जर तुम्ही मला सांगाल की मी तुम्हाला आई म्हणून हाक मारावी तर मी तुम्हाला आई म्हणूनच हाक मारेल. अयान थोडा संकोचत म्हणाला. नाही अयान, तू मला आंटीच म्हण आणि जेव्हा तुला वाटेल की मी तुझी आई होण्याच्या लायकीची आहे तेव्हाच मला आई म्हण. मी तुझ्या भावना समजू शकते अयान. अचानक जोडलेल्या या नात्याला तू फक्त नाव देऊन निभावू इच्छित नाहीस, तर मनापासून स्वीकारू इच्छितोस आणि त्यासाठी तुला थोडा वेळ हवा असेल तर त्यात काहीच हरकत नाही. ती मुलगी हसत म्हणाली. थँक्यू, म्हणजे आता मी तुम्हाला आंटी म्हणू शकतो ना? अयान आनंदाने म्हणाला. हो, नक्कीच. ती मुलगी हलकेच हसत म्हणाली. थँक्यू आंटी. बरं, आता मी निघतो. मला फक्त हीच गोष्ट बोलायची होती. ठीक आहे अयान, तू बाहेर जा, मी येते, असं ती मुलगी म्हणाली. अयान दारापर्यंत गेला, पण मग थांबला आणि त्या मुलीकडे वळून पाहिलं. ती पापण्या खाली घालून काहीतरी विचार करत होती. पायल आंटी, अयानने हाक मारताच ती मुलगी म्हणजेच पायलने पापण्या उचलून अयानकडे पाहिलं. हो अयान, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. बाय पायल आंटी. एवढं बोलून अयान तिथून निघून गेला आणि पायलच्या ओठांवर हसू म्हटलं. तिने पुन्हा मोबाईल हातात घेतला आणि आपल्या होणाऱ्या पतीची म्हणजेच अय्यांच्या बाबाचा फोटो पाहू लागली. आपल्या केबिनमध्ये बसलेला 31 वर्षाचा एक पुरुष आपल्या होणाऱ्या सालेसाहेबांशी काहीतरी बोलत होता. समजलं ना राजीव, मी रश्मीचं तुझ्याशी लग्न लावून देतोय, तर त्यामागे माझे काय निर्णय आहेत ते? हो, मला सगळं समजलं आहे, पण तुम्ही काळजी करू नका. रश्मीसोबत मी किंवा माझं कुटुंब असं काहीच करणार नाही जसं तुम्ही विचार करत आहात. 25 वर्षाचा राजीव म्हणाला. करायचंच नाही राजीव, नाहीतर तुमच्या लोकांच्या चुकीची शिक्षा पायाला भोगावी लागेल. माझ्या बहिणीला जर काही त्रास झाला तर तुझ्या ताईलाही त्रास होईल, हे लक्षात ठेव. तुम्ही काळजी करू नका. मी सांगतोय ना की मी रश्मीसोबत काहीही चुकीचं करणार नाही आणि तुम्हालाही माहीत आहे की मी रश्मीवर किती प्रेम करतो. म्हणूनच तर हे लग्न तुम्ही फक्त रश्मीच्या आनंदासाठी आणि तिच्या काळजीपोटी करत आहात हे माहीत असूनसुद्धा मी पायलताईचं लग्न तुमच्याशी लावायला तयार झालो. राजीव हसत म्हणाला.
यावेळी त्याच्यावर रश्मीच्या प्रेमाची नशा अधिक होती. पायलचा भाऊ असल्याची जाणीव मात्र कमी. जर हे सगळं खरं असेल तर माझ्या घरातही पायलची पूर्ण काळजी घेतली जाईल. माझ्या बाजूने मी पती म्हणून माझी सगळी जबाबदारी पार पाडेन, जसं ती माझी पत्नी आणि आयांची आई म्हणून तिचं कर्तव्य पार पाडेन. पण रश्मीवर जर काही आलं तर मी सगळं विसरून जाईल. 31 वर्षाच्या त्या माणसाने हे म्हणताच राजीवने मान डोलावून सहमती दर्शवली. तसं पाहिलं तर आता मी तुम्हाला यावेळी नैतिक भाऊजी म्हणू की मिस्टर नैतिक चोप्रा? राजीवने त्या माणसाला म्हणजेच नैतिकला म्हटलं. तुला जे योग्य वाटेल ते म्हण, फक्त माझ्या बहिणीचा पती म्हणून नीट राहा. ठीक आहे, मग मी तुम्हाला नैतिक भाऊजीच म्हणेन. बरं, आता मी निघतो. परवा लग्न आहे, त्यामुळे खूप काम आहे. एवढं बोलून राजीव आपल्या जागेवरून उठला. ओके, टेक केअर. नैतिकही आपल्या जागेवरून उठला. त्यानंतर नैतिक आणि राजीव यांनी हस्तांदोलन केलं आणि राजीव तिथून निघून गेला. नैतिक मात्र आपल्या डेस्कवर ठेवलेल्या फ्रेममधील फोटो पाहत राहिला, ज्यात नैतिक, रश्मी, अयान, नैतिकचे आजोबा आजी होते. तर आता या फोटोमध्ये पायलही सामील होणार होती का? इंदोर, मध्य प्रदेश. दुपारची वेळ होती. कोर्टाबाहेर 3 गाड्या उभ्या होत्या आणि काही लोक तिथे उभे होते. त्यामध्ये 2 वधू आणि त्यांचे आप्त स्वकीय होते. आत्ताच कोर्टाची लग्न नोंदणी झाली होती, ती राजीव मल्होत्रा आणि रश्मी मल्होत्रा यांची, तसेच नैतिक चोप्रा आणि पायल चोप्रा यांची होती. नातेसंबंध असे होते की राजीव हा पायलचा सक्का धाकटा भाऊ होता आणि रश्मी ही नैतिकची लहान बहीण होती. राजीवने नैतिकच्या लहान बहिणीशी लग्न केलं, तर नैतिकने राजीवच्या ताई पायलशी. म्हणजे नात्यात भाऊजीसुद्धा, सालेसाहेबसुद्धा, नणंदसुद्धा आणि भाऊजाईसुद्धा. राजीव आणि रश्मी यांचं लग्न लव्ह मॅरेज होतं. जेव्हा रश्मीने राजीवसोबत लग्न करण्याचा हट्ट धरला तर नैतिक आपल्या आजोबा आजींसोबत राजीवच्या घरी गेला. तिथे राजीवचे आई वडील आणि त्याची ताई म्हणजेच पायल राहत होती. या लग्नाबाबत चर्चा सुरू असतानाच अचानक नैतिकने राजीव आणि त्याच्या आई वडिलांसमोर पायलशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून नैतिकचे आजोबा आजी चकित झाले, तर दुसरीकडे रश्मी, राजीव आणि त्याचे आई वडील मात्र खूप आनंदी झाले. पायललाच मात्र यावर विश्वास बसत नव्हता की नैतिकने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कारण काही वर्षांपूर्वी पायल छताच्या जिन्यावरून घसरून पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिची आई होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता, सगळ्यात जास्त पायललाच. पायलचं कुटुंब मात्र ही गोष्ट लपवून तिचं लग्न लावून द्यायच्या विचारात होतं. पण पायलला कुणालाही फसवणं मान्य नव्हतं, म्हणून तिच्यासाठी जेव्हा जेव्हा स्थळ यायचं तेव्हा ती समोरच्या प्रत्येक मुलाला स्वतःबद्दल सगळं सांगायची. त्यानंतर ते नातं तुटायचं. त्यामुळे राजीव आणि त्याचे आई वडील पायलवर रागवायचे. पण याच दरम्यान जेव्हा नैतिकने रश्मी आणि राजीवच्या लग्नासोबतच स्वतःच्या आणि पायलच्या लग्नाची ही गोष्ट काढली, तेव्हा सगळेच आनंदी झाले. कारण पायलच्या वैद्यकीय समस्येबद्दल माहिती असूनही नैतिकला त्याची काहीच अडचण नव्हती. कारण त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की तो डिवोर्सी आहे आणि त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, ज्याचं नाव अयान आहे. त्यामुळे जर पायल त्याच्याशी लग्न करेल तर अयानला आईचं प्रेम मिळेल आणि पायललाही आईचा दर्जा मिळेल. नैतिकच्या या उत्तरानंतर कोणालाही काही प्रश्न उरले नाहीत, पायललाही नाही. नैतिक तिला एक चांगला माणूस वाटला, म्हणून तिनेही या नात्यासाठी होकार दिला. तसंही कुटुंबाच्या टोमण्यांना ती कंटाळली होती आणि तिची जी वैद्यकीय अडचण होती त्यामुळे कोणताही अविवाहित मुलगा तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता. रश्मी आणि राजीव यांची ओळख एका टूर दरम्यान झाली होती आणि तिथेच त्यांच्यात प्रेम फुललं. रश्मी आणि राजीव वयाने समान होते. जिथे रश्मीचं काम फक्त फिरणं, मोजमोजा करणं आणि भावाच्या पैशांवर आयुष्य एन्जॉय करणं होतं, तिथे राजीव आपल्या वडिलांच्या साडीच्या व्यवसायात हातभार लावत होता. ते दोघंही श्रीमंत कुटुंबातून होते, पण नैतिक चोप्राचा दर्जा त्यांच्यापेक्षा अधिक उच्च होता. मध्य प्रदेशात नैतिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी टूर्स एजन्सीज होत्या, ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या राजीव मल्होत्रापेक्षा खूप पुढे होता. कोर्टाबाहेर एका बाजूला रश्मी आपल्या मोठ्या भाऊ नैतिक आणि आजोबा आजींच्या गळ्यात पडून रडत होती, तर दुसऱ्या बाजूला पायल आपल्या कुटुंबियांना बिलगत होती. गप्प हो, एवढं दूर कुठे चालली आहेस? मी आहेस ना, भेटायला येत राहीन आणि जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तूही आपल्या घरी बिनधास्त ये. जास्त रडायचं नाही, समजूतदार आहेस ना तू? असं म्हणत नैतिकने रश्मीला मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला समजावत होता.
तिला समजावताना त्यालाही रडू येत होतं, पण तरीसुद्धा त्याने स्वतःला सावरून ठेवलं होतं. दादा, तुम्ही मला विसरणार तर नाही ना? लग्न झालंय म्हणजे खरंच मला परकी तर करणार नाही ना? रश्मी रडत रडत म्हणाली. त्यावेळी तिने गोल्डन रंगाची साडी नेसली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती. वेड्यासारख्या गोष्टी बोलू नकोस. तुझं लग्न झालं असलं तरी आजी आजोबांवर, आयांवर, माझ्यावर आणि आपल्या घरावर तुझा तोच हक्क आहे जो आधी होता. आणि सासरी गेल्यावर तुला कधीही काही त्रास झाला तर तुझा मोठा भाऊ नेहमी तुझ्यासोबत आहे, असं म्हणत नैतिकने रश्मीचा चेहरा आपल्या हातात धरला. नाही नैतिकजी, रश्मीला काहीच त्रास होणार नाही. मी तिला माझ्या मुलीसारखंच ठेवीन, पायल आणि राजीवची आई सरलाजी म्हणाल्या. त्यावेळी त्यांची स्वतःची मुलगी पायल त्यांच्या गळ्यात पडून रडत होती, पण पायलपेक्षा त्यांना रश्मीचीच जास्त काळजी वाटत होती. सरलाजींसोबतच गंगाधरजी म्हणजे पायलचे वडील यांनी त्यांच्या बोलण्याला मान्यता दिली. आणि पायल, तू नैतिकजी, त्यांचे आजोबा, आजी आणि आयान यांना कोणताही त्रास देऊ नकोस. चांगली सून बनून राहा, ठीक आहे? सरलाजी पायलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. त्यानंतर पायल गंगाधरजींच्या गळ्यात पडली. त्यांनी तिला सासरी नीट राहण्याचा सल्ला दिला. ताई, नीट राहा, चांगली पत्नी, चांगली सून आणि चांगली आई बन. नैतिकजींकडून आमच्यापर्यंत कोणतीही तक्रार येऊ नये, कारण लग्नानंतर मुलीचं खरं घर सासरच असतं. हे शब्द ऐकताच पायलने डोळे घट्ट मिटले, कारण नैतिकची रश्मीसाठी असलेली काळजी आणि तिच्या कुटुंबाची तिच्याबद्दलची काळजी यामधला फरक तिला स्पष्टपणे जाणवत होता. तू सासरी पोहोचताच तुझं सगळं सामान तिथे पोहोचेल आणि तुझ्या अकाउंटमध्ये आणि राजीवच्या अकाउंटमध्ये तुम्हा दोघांसाठीचा नेक पोहोचला आहे. नैतिकने जसं हे वाक्य रश्मीला म्हटलं तसं रश्मीसोबतच राजीव आणि त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू म्हटलं. त्या हसण्यात पैसे आणि सामानाची झळक स्पष्ट दिसत होती, कारण त्यांनी स्वतः पायलला काही कपडे आणि 2-4 दागिन्यांव्यतिरिक्त काहीच दिलं नव्हतं. तसं पण नैतिकने काही घेण्यास स्पष्ट नकार दिला होता, कारण नैतिक देणाऱ्यांपैकी होता, घेणाऱ्यांपैकी नव्हता. आजी आजोबा, तुम्ही दोघंही स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर औषध घ्या. तसं पाहिलं तर आता पायल वहिनी आहेच तुम्हा दोघांची काळजी घ्यायला. मी अजून जिवंत आहे, स्वतःचं करून तुझ्या आजोबांची काळजी घ्यायला, सरिताजी म्हणाल्या. त्या नैतिक आणि रश्मीच्या आजी होत्या. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं की पायलकडून त्यांनी फारशा अपेक्षा ठेवलेल्या नव्हत्या. वय जरी झालं असलं तरी त्या अजूनही खूप तंदुरुस्त होत्या. त्यांचे आजोबाई तसेच. सरिता, आता थोडं शांत राहा आणि बेटा, तूही स्वतःची आणि आपल्या सासरच्या लोकांची काळजी घे. त्यांना कोणताही त्रास होऊ देऊ नकोस, असं नैतिक आणि रश्मीचे आजोबा अभिराम शर्मा म्हणाले. रश्मी खूप समजूतदार आहे आजोबा, ती कधीच कुणाला त्रास देणार नाही. हो, पण रश्मीला जर काही त्रास झाला तर, असं म्हणत नैतिकने आपलं वाक्य अर्ध्यावरच थांबवलं. त्याने आधी राजीव आणि त्याच्या आईवडिलांकडे पाहिलं, मग पायलकडे नजर टाकली. पायल मात्र आपलं घर सोडून जाण्याच्या दुःखात मान खाली घालून आपले अश्रू पुसत होती. नैतिक भाऊजी, अजिबात काळजी करू नका, मी आणि आई बाबा रश्मीची खूप खूप काळजी घेऊ, राजीवने नैतिकच्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं. नैतिकने मान हलवून होकार दिला, पण पायलसाठी त्यांनी एकदाही नैतिक किंवा त्याच्या आजोबा आजींना तिची काळजी घ्यायला सांगितलं नाही. आणि मी पायल आंटीची काळजी घेईन, हे शब्द त्या 9 वर्षाच्या मुलाने उच्चारले, जे मोठमोठ्या माणसांनी, अगदी पायलचे पती नैतिक शर्मा यांनी सुद्धा म्हटले नव्हते. आयांचं हे बोलणं ऐकून सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले, तर पायलच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. आयान, आता ती तुझी आई आहे, आंटी नाही, अभिरामजी समजावत म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून आयान थोडा गोंधळला, पण पायलने लगेचच म्हटलं, नाही आजोबा, मला काहीच अडचण नाही. आम्हा दोघांनाही आमचं नातं नीट समजून घ्यायचं आहे, त्याला वेळ द्यायचा आहे, तोपर्यंत आम्ही मित्र बनूनच राहू. पायलचं हे बोलणं ऐकून अभिरामजी आणि सरिताजी थोडेसे आश्चर्यचकित झाले, तर नैतिक कधी आयांकडे तर कधी पायलकडे पाहत राहिला. त्यावेळी आयांच्या चेहऱ्यावर त्याला एक गोडशी स्मितरेषा दिसत होती. आयान, तू तुझ्या आत्याला विसरणार तर नाहीस ना? रश्मी थोडीशी खाली वाकत प्रेमाने आयांना विचारते. आयान डोळे पाणावलेले असतानाच मान हलवून नाही म्हणाला आणि मग रश्मीच्या गळ्यात जाऊन मिठी मारली. रश्मीला गाडीत बसवण्याआधी नैतिकने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं. राजीवची गाडी निघून गेल्यानंतर सरिताजी आणि अभिरामजी एका गाडीत बसून आधीच घरी रवाना झाले, तर दुसऱ्या गाडीत आधी नैतिक बसला, त्यानंतर आयान आणि मग पायल.
गाडी ड्रायव्हर चालवत होता. पायल आंटी आयान पायलकडे पाहत म्हणाला, हो आयान, रडल्यानंतर तुमचं नाक थोडंसं लाल झालंय म्हणून तुम्ही खूप क्यूट दिसताय. आयान हसत म्हणाला. हे ऐकून पायल थोडीशी लाजली आणि तिने नैतिककडे पाहिलं, पण त्याचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच. तो समोरच पाहत होता आणि त्याच्या मनात मेंदूत फक्त आणि फक्त त्या क्षणी रश्मीचीच काळजी होती. क्लीन सेव्ह केलेल्या चेहऱ्यावर बहिणीची काळजी आणि मोठ्या भावाचा अभिमान घेऊन बसलेला हा 31 वर्षाचा अत्यंत देखणा पुरुष हे विसरूनच गेला होता की तो आता पायलचा पतीसुद्धा आहे. काही वेळानंतर राजीव रश्मीला घेऊन आपल्या घरी पोहोचला. त्यांचा 2 मजली बंगला होता, सुंदर आणि प्रशस्त. नैतिकने राजीव आणि रश्मीचं लग्न कोर्टातच करायला सांगितलं होतं, म्हणून सरलाजी आणि गंगाधरजी यांनी अजून कोणत्याही नातेवाईकांना बोलावलं नव्हतं. मात्र नंतर ते सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रित करणार होते. रश्मी राजीवचा हात धरून घरच्या उंबरठ्यापर्यंत आली. आपल्या कुटुंबापासून दूर जाण्याचं दुःख आणि राजीवसोबत नव्या प्रवासाची हळूवार स्मितरेषा चेहऱ्यावर ठेवून तिने सगळे रिवाज पार पाडले. त्यानंतर सरलाजी आणि गंगाधरजी यांनी दोघांना बैठकीच्या खोलीत बसवलं. बाहेर तोपर्यंत 2-3 मोठ्या गाड्याही येऊन पोहोचल्या होत्या, ज्यात नैतिकने पाठवलेलं सगळं सामान होतं. हे सगळं पाहून सरलाजी आणि गंगाधरजी यांच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या कमी होत नव्हतं. घरातल्या एका नोकरानीने येऊन सगळ्यांना पाणी दिलं. राजीव, मी खूप थकले आहे. ही साडीही खूप जड आहे आणि डोकंही खूप दुखत आहे. आपण खोलीत जाऊया का प्लीज? रश्मीने राजीवचा हात धरत म्हटलं. पण राजीव काही बोलणार त्याआधीच सरलाजी पटकन म्हणाल्या, हो बेटा, नक्की. वर तुमची खोली पूर्ण तयार आहे. तुम्ही जाऊन आराम करा. खाली हे सगळं सामान वगैरे आम्ही लावून ठेवू. सरलाजींच्या बोलण्याला गंगाधरजींनीही दुजोरा देत दोघांना वर जायला सांगितलं. हे ऐकून राजीव रश्मीकडे पाहून हसला, तर रश्मी लाजत हसली. राजीव तिचा हात धरून वर आपल्या खोलीकडे निघून गेला, तर सरलाजी आणि गंगाधरजी सामान ठेवणाऱ्या माणसांकडे वळले. अरे, अगदी जपून ठेवा हं, काही तुटू फुटू नये, नाहीतर नैतिकजींकडे तक्रार करीन की त्यांच्या बहिणीच्या सासरच्या सामानाचं नुकसान तुम्ही केलं. गंगाधरजींच्या या बोलण्यावर सरलाजींनी हलकीशी कोपराने चिमटा काढला. तेव्हा गंगाधरजी पटकन म्हणाले, म्हणजे त्यांच्या लाडक्या बहिणीच्या सामानाचं नुकसान केलं. वर खोलीत पोहोचताच रश्मीने गळ्यातली माळ काढून बाजूला ठेवली. हे पाहून राजीवने क्षणभर त्या माळेकडे पाहिलं, मग पुन्हा हसला. त्याने आपला हार काढून नीटनेटका बाजूला ठेवला. खोली अगदी नवविवाहित जोडप्यासाठी जशी सजवतात तशीच सजवली होती. पण हे सगळं पाहून सुद्धा रश्मीच्या चेहऱ्यावर काही खास प्रतिक्रिया दिसली नाही. ती सरळ जाऊन बेडवर बसली आणि म्हणाली, खरंच खूप थकले आहे. बरं, तसं पाहिलं तर आज खोलीची सजावट तुला कशी वाटली? राजीवने विचारलं. छान आहे, रश्मी निष्काळजीपणे उत्तर देत म्हणाली. खूप थकली आहेस असं दिसतंय, पण काही हरकत नाही, अजून थोडंसं थकवतो म्हणजे छान झोप लागेल, असं म्हणत राजीवने रश्मीला आपल्या बाहुपाशात घेतलं. तेव्हा रश्मी हसू लागली. ठीक आहे, पण आजही तुला प्रोटेक्शनचं लक्ष ठेवायचं आहे, रश्मीने राजीवला सांगितलं. आजही? राजीव थोडासा चिडत म्हणाला. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं की आज होणारं त्यांचं मिलन त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडणारं नव्हतं. हो, कारण मला आत्ताच बाळाचा झंझट नको आहे. मला तुझ्यासोबत आयुष्य एन्जॉय करायचं आहे, असं म्हणत रश्मीने राजीवच्या गालावर एक चुंबन दिलं. ठीक आहे डिअर, जसं तू म्हणशील तसं, असं म्हणत राजीवने रश्मीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि दोघंही लग्नानंतरच्या नव्या प्रवासाकडे पुढे सरकले. तिकडे मात्र चोप्रा निवासात पायलचाही गृहप्रवेश झाला होता. सरिताजी आणि अभिरामजी पायल आणि नैतिकला घरातल्या मंदिराकडे घेऊन जात होते. त्यांच्यासोबत आयानही होता. हे आपल्या घराचं मंदिर आहे, इथे मी सकाळ संध्याकाळ पूजा करते, पण आता पुढे पूजा करण्याची जबाबदारी तुझ्यावर असेल, सरिताजी पायलला म्हणाल्या. त्यावेळी त्यांच्या शब्दात ना आनंद होता ना नाराजी, फक्त एक औपचारिकता होती. हो, इतकंच म्हणून पायलने सरिताजींच्या बोलण्याला मान्यता दिली. त्यानंतर सगळ्यांनी देवासमोर हात जोडले आणि डोळे मिटले. समोर शंकर पार्वतीची मूर्ती होती, सोबत गणेशाचीही. मला माहीत आहे की मी पायलसोबत चूक करत आहे. तिच्यासाठी या लग्नाची इच्छा वेगळी आहे आणि माझ्यासाठी या लग्नाची इच्छा वेगळी आहे. पण माझ्यापाशी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. माझ्यासाठी रश्मी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. मला माफ करा महादेव, मला माहीत आहे मी चुकीचं करत आहे, नैतिक मनातल्या मनात म्हणाला.
महादेव आणि पार्वती माता, माझी इच्छा आहे की माझ्या आणि नैतिकच्या नात्यावर तुमचा आशीर्वाद नेहमी राहो. आमच्या दोघांसोबतच या कुटुंबावर, या घरावर, माझ्या माहेरच्या घरावर आणि सगळ्यात जास्त अयांवर. तो खूप गोड मुलगा आहे. मी जर आईचं नातं निभावण्यास सक्षम असेल तर मला अशीच इच्छा आहे की माझं आणि अयांचं नातं अगदी आई मुलासारखं निर्मळ आणि प्रेमळ राहो, जसं तुमच्यासारखं आणि गणेशजींसारखं होऊ दे. हे नातं पार्वती माता, मला ती शक्ती आणि ते धैर्य द्या, ज्यामुळे मी या घरातली सगळी नाती आणि सगळी जबाबदारी नीट निभावू शकेल. बस हीच माझी इच्छा आहे. पायल मनातल्या मनात हसत म्हणाली. देवा, आता पायल आंटी आल्या आहेत ना, तर तुम्ही माझ्या बाबांना, माझ्या आजी आजोबांना सगळ्यांना आनंदी ठेवा आणि पायल आंटीला पण. मला त्या खूप आवडतात. प्लीज तुम्ही त्यांना माझ्या आईसारखं बनवू नका. तुम्ही जसं गणेशजींवर प्रेम करता ना, तसंच बाबा आणि पायल आंटी मला प्रेम करो. विशेषतः पायल आंटी. बदल्यात मीही त्यांना खूप खूप प्रेम करेल. खरंच अयन अगदी निरागस होता आणि त्याची इच्छासुद्धा तितकीच निरागस होती. सरिताजींच्या सांगण्यावरून पायल आणि नैतिकने आपल्या गळ्यातल्या माळा काढून बाजूलाच ठेवल्या. त्यानंतर घरातील एक नोकर त्या माळा घेऊन गेला. पायलला थोडंसं विचित्र वाटत होतं. कोर्ट मॅरेज असलं तरी घरात एकही पाहुणा किंवा नातेवाईक नव्हता. पण त्या क्षणी ती हा प्रश्न फक्त मनातच ठेवू शकत होती. काही वेळाने सरिताजींनी नैतिकला पायलला त्यांच्या खोलीत घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर नैतिक पायलला वर घेऊन गेला. गॅलरीच्या कोपऱ्यात नैतिकची खोली होती आणि तिच्या बाजूलाच आयांची खोली, म्हणजेच आयांची स्वतंत्र खोली होती आणि तो वेगळाच झोपत होता. नैतिक आणि पायलवर गेल्यानंतर आयान आपल्या खोलीत आला. त्याने पटकन खोलीतल्या छोट्याशा कपाटाचं दार उघडलं. मग त्यातला ड्रॉवरही उघडला आणि आत ठेवलेलं एक सुंदरसं कार्ड बाहेर काढलं. तो कार्ड हातात धरून शांतपणे त्याकडे पाहत राहिला. दुसरीकडे नैतिक पायलला घेऊन आपल्या खोलीत आला होता. सजावटीच्या नावाखाली फक्त बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. जिथे नैतिक पूर्णपणे शांत होता तिथे पायलच्या चेहऱ्यावर थोडीशी संकोचाची छटा दिसत होती, जी प्रत्येक नववधूमध्ये असते. दोघांच्या खोलीचं उघडं असलेलं दार नैतिकने बंद केलं तेव्हा पायलने नकळत डोळे मिटले. दार बंद करून नैतिक तिच्यासमोर उभा राहिला. त्याने पाहिलं पायल डोळे मिटून तिथेच उभी होती. नववधूच्या रूपात सजलेली पायल खूपच सुंदर दिसत होती. तिचे ओठ बारीक होते पण गडद मरून रंगाच्या लिपस्टिकमुळे ते थोडेसे भरदार वाटत होते. चेहऱ्यावर केलेला बाकीचा मेकअपही तिला छान शोभून दिसत होता. पायल, नैतिकने हळूच तिला हाक मारली तेव्हा पायलने सावकाश आपले डोळे उघडले. ती डार्क काजळात इतकी सुंदर दिसत होती की कोणाचंही मन तिच्या डोळ्यांकडे पाहत राहावंसं वाटावं. डोळे उघडले तर समोर नैतिकचा चेहरा होता. 31 वर्षाच्या वयातही त्याचा चेहरा किती मोहक होता. क्लीन सेव्ह केलेला चेहरा पाहूनही त्याच्या मर्दानगीवर कुणालाही शंका येत नव्हती. गर्व, काटकसरी, समजूतदारपणा सगळं त्या चेहऱ्यावरून स्पष्ट झळकत होतं. तू ठीक आहेस ना? नैतिकने गंभीर आणि शांत आवाजात विचारलं. हो, मी ठीक आहे, पायलने डोळे मिटून उत्तर दिलं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट, लग्नानंतरच्या आयुष्याची सुरुवात तुला आजपासून करायची आहेस का, की थोडा वेळ हवा आहेस? तुझा जोही निर्णय असेल मला मान्य असेल. नैतिकने हे जितकं शांतपणे सांगितलं, पायलने तितकंच आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही नवीन सुरू केलेली कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.